कुठं चालेल तुम्ही? चालेल कुठं त्या डोक्यावर काय घेऊन चालेल? तांदूळ झाली का आवणी? झाली का आवणी? झाली झाली. ओके घे ना एक. घे 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 ना खायला. घे घे खाय काय काय. बरं तुला लाज नाही वाटली? कुशाल घे तुला यार मला तुला काय मात जाऊ चल काय काय घे खाऊन. अरे काय तू यार काय. ओके भाई साहब कोणची कोय? अरे माझी कोय ती. अरे माझी वाली आहे. हे बघ छोटी दीदी बघ. तुझं नाव काय? तिचं नाव काय? तुझं काय नाव आहे दीदी? तुम्ही मला फुल भीती वाटली होती. मला फुल भीती वाटली होती. हा गाडी चालवतोय बारीक पोरं घेऊन आलो आणि वरून बाय बारीक परत इकडे दोघं जण ह्या बारीक भाई. मग आता विषय डायरेक्ट अलग होऊन गेला. म्हटलं ब्लॉगर आज गेला तुमचा ब्लॉग. मंडळींनो तुम्ही आता जो बघितला तो माझ्या शेतातील मिनी वॉटरफॉल आहे. तर नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळचे 4 वाजलेत आणि मंडळी मी चालू आहे शेताकडे. तर हा आजचा जो व्हिडिओ आहे थोडा 4 वाजेपासून शूट होतो आहे. कारण का दिवसभर जरा आराम केला, तब्येत नव्हती बरोबर जरा, त्यामुळे जरा आराम केला आणि डायरेक्ट फ्रेश झालो जरा आणि शेताच्या दिशेने निघालो आहे वरती. तर 4 वाजलेत दुपारचे, संध्याकाळचे 4 वाजलेत. तर निघालो वर शेताकडे. तर काममध्ये मला सकाळी सांगितलं होतं जरा काम की शेतावर जरा जाऊन फेरफटका मारू नये. कारण का भात लावून आपल्या आज 18-19वा दिवस आहे. तर पाणी वगैरे आहे का नाही वावरांमध्ये ते बघायला जायचं होतं. तर आता चालू आपण, चला व्हिडिओ कंटिन्यू करा. जाऊया आता शेताकडे जरा. तर तुम्ही बोलशाल डेली शेताच्याच व्हिडिओ टाकतो. काय होतं विषय, माझं गाव अशा ठिकाणी, मी अशा ठिकाणी राहतो ना की मला बाहेर फिरायची गरज नाही आहे. समोर सर्व नुसतं हिरवगार दिसतंय आणि एवढं छान असं वातावरण आहे. तुम्हाला तर माहिती आहे मी कुठं राहतो, अकोला तालुक्यामध्ये राहतो आहे. आणि अकोला तालुका म्हणला तर पर्यटनाची पंढरी म्हणून ओळखला जातो आहे. तुम्हाला बोललो ना, अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोला तालुका म्हणला तर पर्यटनाची पंढरी म्हणून ओळखला जातो आहे. आणि त्या अकोला तालुक्यात त्या पर्यटनाच्या पंढरीमध्ये माझं गाव आहे वारंगुशी. सह्याद्रीच्या पायथ्याशी कसुबाई शिखरापासून 5 किलोमीटरच्या अंतरावरती माझं अकोला तालुक्यातील सर्वात मोठं गाव वारंगुशी. आणि त्या वारंगुशी गावातील मी छोटासा ब्लॉगर आहे. हे बघा माझ्या घराच्या बाहेरून असा नजारा दिसतोय. समोर धुक्याने झाकलेली सह्याद्री दिसते. हे बघा एकदम सुंदर असं वातावरण दिसतंय. बघा असंच थोडं बाजूला आलं की हे बघा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं माझं गाव वाराणसी. किती सुंदर असं वातावरण दिसतंय. बघा बाहेर आल्याच्या नंतर असा नजारा दिसतोय पुढं. हे बघा किती छान असं चारही बाजूनी डोंगर. हे बघा इकडं पण डोंगर आहे, इकडं पण डोंगर आहे, इकडं समोर सह्याद्री आहे आणि माझ्या पाठीमागे इकडं पण डोंगर आहे. आणि या डोंगरांच्या मध्ये वसलेलं माझं वारंगुशी गाव एकदम सुंदर दिसतंय, एकदम छान दिसतंय. आणि ते तर मंडळी तुम्ही बघितलं असेल किती निसर्गाच्या सानिध्यामध्ये एकदम सुंदर अशा वातावरणामध्ये वसलेलं माझं वारंगुशी गाव. एकदम ते दाखवताना, सह्याद्री दाखवताना मी व्हिडिओ काढतो. तुम्हाला तर माहिती आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून माझं गाव, माझा अकोला तालुका, माझी सह्याद्री नक्कीच एक ना एक दिवस टॉपला जाणार. हा सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेला एक छोटासा ब्लॉगर कधी मोठा होईल तुमच्या प्रेमामुळे सांगता नाही येत. तुमचं असंच प्रेम असू द्या. चला जाऊया शेताकडे जरा फेरफटका मारू. मंडळी तुम्हाला हे कसलं पाणी माहिती आहे का तुम्हाला? हे बघा हे सागाचं पाणी आहे. मंडळींनो बघा ना किती सुंदर असं गाव दिसतं. एकदम शांत असं वातावरण आहे. पाऊस थडकला आहे, पाऊस उघडला आहे आणि चारही बाजूनी डोंगर आणि डोंगराच्या मध्यस्थी भागावरती वसलेलं माझं वारंगुशी गाव. एकदम सुंदर असं गाव आहे. हे बघा अतिशय सुंदर. मंडळींनो गावाबद्दल, या पर्यावरणाबद्दल, या निसर्गाच्या पंढरीबद्दल बोलायला लागलो खूप काही आहे. खूप काही बोलता येतं आहे आणि बोलणार पण आहे. पण प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडा भाग तुम्हाला दाखवत चालतो, बोलत चालतो. कारण का ही परंपरा जपायची आपल्याला. आपला जो
खरंच म्हणलं जातं ना, ही पर्यटनाची पंढरी, तर ही पर्यटनाची पंढरी आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढं घेऊन जायची आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून अकोला तालुक्यामध्ये भरपूर असे सक्सेसफुली ब्लॉगर आहेत, एडिटर आहेत की ते आपली पर्यटनाची पंढरी पुढं नेण्याचं वाटचाल करतात, पुढं नेतात, आपला वारसा पुढं नेतात. खरंच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जाग्यावरती सर्व गोष्टी बघायला भेटतात आणि आम्हाला पण ते व्हिडिओ काढण्यामध्ये, ते दाखवण्यामध्ये आनंद होतो की खरंच बाबा धांगणामध्ये अशी शेती केली जाते, सह्याद्रीच्या पायथ्याशी असं जीवन जगलं जातं आहे. सुखादुःखाच्या गोष्टी सर्व काही असेल, माझ्या जीवनाच्या निगडीत सर्व काही गोष्टी आहेत, त्या सांगण्याचा प्रयत्न मी तुमच्यापुढं करतो आहे आणि त्याला तुम्ही सपोर्ट पण करता. खूप मला त्याचाच आनंद आहे. मंडळींनो, फायनली वर शेताकडे आलो आहे आणि हे बघा, आज हे भात लागवड करून हा 20वा दिवस आहे आणि सुंदर अशी लागवड दिसते, एकदम सुंदर म्हणजे सुंदर. माझ्या वडिलांच्या मेहनतीने फुललेलं हे शेत बघून मनाला खूप आनंद वाटतो. असं शेत डुलताना बघितलं ना, त्यामागं माझ्या वडिलांची खूप मेहनत आहे, माझ्या आईची मेहनत आहे आणि मी सहाय्यक म्हणून काम करतो. हे बघा किती छान असं वातावरण आहे. हे बघा, मंडळी, वारा आल्यावर ना असं शेत डुलतंय, असं जो भात लावला आपण तो असा डुलतोय ना, तर मनाला खूप आनंद होतो, चेहऱ्यावर ॲटोमॅटिक स्माईल येते. बघा खरंच, कारण का कसं आहे, याच्या मागची मेहनत लई आहे, खूप कष्ट आहेत तुम्हाला सांगतो. कारण का तुम्हाला तर माहिती आहे, कष्ट केल्याशिवाय, चिखलात माखल्याशिवाय, या शेतीमध्ये राबल्याशिवाय ताटामध्ये भात येणार नाही मित्रा. त्यामुळे आणि हे टिकून ठेवायचं आहे आपल्याला, हे आपल्याला टिकून ठेवायचे. कारण का आज जरी शेतीला लोक कमी समजत असतील, पण अजून 4 ते 5 वर्षाने शेतीला एवढा मार्केट येणार आहे ना, का डायरेक्ट नादखुळा आणि जळगाव धुळा. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी शेतकरी बापाचा मुलगा आहे, मला सर्व गोष्टींची जाणीव आहे. आणि एक गोष्ट सांगतो, ज्यावेळेस शेतकरी त्याच्या मालाचा स्वतः हमीभाव ठरेल ना, त्यावेळेस शेतकरी टॉपला असणार. त्यावेळेस शेतकरी राजा स्वतः त्याच्या मालाचा हमीभाव ठरवेल, त्यावेळेस शेतकरी टॉपला असेल. 100% सांगतो डायरेक्ट. सर्व काय आहे, सर्व काय होतं आहे, सर्व अडचणीला शेतकरी सामोरे जातो आहे, पर्यावरणाला सामोरं जातो आहे, सर्व गोष्टींना सामोरं जातो आहे. पण ज्यावेळेस हा शेतीतला माल मार्केटमध्ये जातो, त्यावेळेस शेतकरी मात्र झोकला जातो, त्यावेळेस मात्र शेतकरी शांत बसला जातो, त्यावेळेस मात्र शेतकरी संतापला जातो. कारण का हे बघा ना, आता ही एवढी लागवड केली, या लागवडीच्या वेळेस ज्यावेळेस ही आपण पेरणी करतो, त्यावेळेस आपल्याला बियाणे आणायला लागतात, खतं आणायला लागतं, त्यावेळेस बियाण्याचा भाव वाढून जातो, त्यावेळेस खतांचा भाव वाढून जातो. त्याच्यात पाऊस एवढा पडतो का विचारूच नका. पाऊस पडल्यावर आपण जे बियाणे आणतो ते पावसामध्ये डुबून जातात. त्याला भरपूर काही अडचणी आहेत, भरपूर काही गोष्टी आहेत. पण त्या सर्व गोष्टींनी सामोरे जाऊन, या सर्व गोष्टींनी सामोरे जाऊन शेतकरी पीक काढतो, शेती करतो आणि ज्यावेळेस या पिकाचा हमीभावचा वेळ येईल, त्यावेळेस सरकार मात्र पाठ फिरवून घेतं आहे. काय हे एकदम ओकेमध्ये आहे. आता आपण ना खालच्या वावराकडे जाऊ. मंडळी, आपण आपल्या दुसऱ्या वावराकडे आलेलो आहे. हे बघा, हे पण वावर एकदम सुंदर पद्धतीने लागवड केलेली आहे आणि कसं डुलतं आहे बघा. मंडळींनो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तुम्ही म्हणशाल हा निसा शेती करतो, कारण का कसं आहे, ही माझ्या आजोबांची शेती आहे. यावरती माझं वडील आणि मी फक्त घाम गाळतो, पीक काढतो आणि आपलं घर चालवतो. ही माझ्या आजोबांची देण आहे ही शेती. ज्यावेळेस आपण स्वतः शेती घ्यायच्या लायकीचा ठरत, त्यावेळेस ती आपली शेती असेल, तोपर्यंत नाही. कारण का आजोबांनी जे कष्ट घेऊन ही शेती घेतली, ते आजी मला सांगते. आज माझी आजोबा आज नाही आहेत, पण त्यांनी आमच्यासाठी काय केलं याची जाणीव मला आहे. त्यामुळे हे शेती करणे भाग आहे. आणि त्यांनी जपली, ती आपल्याला जपायची. त्यांनी जपली, आपल्या वडिलांनी जपली आणि तेच आपल्याला जपायचे. आणि ती जपत असताना त्यावेळेस माझ्या वडिलांनी जपली, त्यावेळेस सोशल मीडिया नव्हती आणि जे वडील जपतात तेच मला जपायचे. पण आत्ताच्या वेळेस सोशल मीडिया आहे, ते जपत असताना मी
माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला माझं जीवन ही शेती करत असताना माझ्या आजोबांची तुम्हाला दाखवतो आहे. खूप आनंद वाटतो आहे. कारण का आत्ता एक गोष्ट सांगतो तुम्हाला, 50 लाखाची गाडी घेणं सोपं झालं आहे, पण शेती घेणं सोपं नाही आहे. गाडी 50 लाखाची घेऊ शकतो, पण वावर नाही घेऊ शकत. वावर आहे तर पावर आहे भाई. नाद करते काय, शेतकऱ्याची हीच ओळख आहे. फक्त शेतकऱ्याला हमी भाव द्या योग्य. ही सरकारकडं एक मागणी आहे, तुम्ही फक्त शेतकऱ्याला हमी भाव द्या. आम्हाला पीक पाहण्याची का पीक विम्याची गरज नाही आहे, कसलीच गरज नाही आहे. नुकसानीची गरज नाही आहे, पीक विम्याची गरज नाही आहे, कसलीच गरज नाही. फक्त आम्हाला आमच्या मालाला हमी भाव चांगला द्या बस. मंडळी, हे वावर लावून आपला 19वा दिवस आहे, एकदम ओकेमध्ये झालेलं आहे बघा, काय विषय नाही. आता आपण तिसऱ्या वावराकडे वळू. मंडळी ना, मला कॅमेऱ्यासोबत बोलण्याची एवढी काही प्रॅक्टिस नव्हती, पण आता डेली व्हिडिओ टाकतो आहे, तुमचा चांगला प्रतिसाद पण भेटतो आहे. त्यामुळं मला वाटतं की नाही व्हिडिओ टाकावा. आणि कॅमेऱ्यासोबत बोलणे म्हटलं ना, मला खरंच जमत नव्हतं, पण आधीपासूनच इच्छा होती की यूट्यूबवरती काम करायचं आहे, सोशल मीडियावरती काम करायचं आहे. आणि ती जिद्द काही परिस्थितीमुळे आपल्याकडे कॅमेरा नव्हता, त्यामुळं आपण जरा शांत होतो. आपला 2019ला पण चॅनल होता, पण विषय असा झाला की आपल्याकडे तेव्हा कॅमेरा नव्हता. त्यामुळं आपण शांत होतो. कारण का कसं आहे, प्रेक्षकांना, ऑडियन्सला क्वालिटी दिसली ना, माणूस कॅमेरासमोर बोलतो, पण त्याला क्वालिटी पण पाहिजे. त्यावेळेस माझ्याकडं माझ्या शब्दसाठा एवढा नव्हता, बोलण्याचं एवढं कौशल्य नव्हतं, पण मी बोलायचो, व्हिडिओ काढायचो, पण क्वालिटी तशी नव्हती व्हिडिओची. त्यामुळे मी बंद केलं ते आणि आता डबल स्टार्ट केलं. आता क्वालिटी चांगली आहे, कॅमेरा घेतला आहे वगैरे सर्व काही गोष्टी आहेत आणि शब्दसाठा पण वाढलेला आहे. कसं आहे, तुम्ही बोला ना, जसं आपण दिवस जगत जातो तसं आपल्याला थोड्या गोष्टीचा माहिती होत चालते. माणूस परिस्थितीनं शिकत असतो आहे. खरंच परिस्थिती माणसाला जे शिकवतं नाही, ही कोणतीच गोष्ट शिकवत नाही. त्यामुळे आपण करतो आहे. चला आपण तिसऱ्या वावराकडे वळू. बघा म्हणजे नो, तुम्ही पण असं बांधावरती गोडवाल लावता का? हे बघा, नक्की तुमच्या भागात त्याला काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मंडळी, आपण आता आलो आहे तिसऱ्या वावराकडं. आपल्याला ना इथलं पाणी तुंबायला सांगितलं होतं, पण विषय असं झाला आहे की इथं पाण्याचा स्रोत जास्त आहे, म्हणजे पाणी जास्त आहे, आपण तुंबून उपयोग नाही. जर इथं पाणी तुंबलं तर ह्या डबल बुडाय बसला आहे, त्याच्यामुळे हे तुंबता नाही येणार आपल्याला. हे बघा, लय पाणी झालं आहे, बेफान पाणी झालं डायरेक्ट. कारण का सकाळपासून पाऊस पडतो होता, दुपारा पाऊस उघडला 2च्या नंतर. आणि हे बघा, माझ्या वडिलांच्या मेहनतीवर कसं हे शेत डुलतं आहे, शेतकऱ्याचं सोनं डुलतं आहे. हे बघा, पाहते तिकडं पुरे. खूप दिवसानंतर सूर्य नारायणचं दर्शन झालं आहे. समोर सह्याद्री दिसते, डोक्याने दाखलेली सह्याद्री. संध्याकाळचे 4:30 झाले आहेत बघा, खूप दिवसाने. मंडळी, हे जे भात आहे, हे भात लावून आपल्याला आज 15वा दिवस आहे. लागवड आहे ती एकाच दिवशी नाही झाली, त्यामुळं ह्या भाताला 15वा दिवस आहे. आणि हे भाताला पुराची भीती नव्हती, त्याच्यामुळं हे भात आहे ना, जसं आहे तसंच आहे, एकदम ओकेमध्ये कारभार डायरेक्ट. मंडळी नो, संध्याकाळचे 5:30 झालेत. शेताकडून घरी आलो होतो, चहा घेतला आणि जरा फ्रेश झालो, चहा घेतला आणि आता निघालो आहे गावाच्या दिशेने वाटचाल करायला. कारण का मित्राचा फोन आला आज पुन्हा की हे जरा गावात फिरून येऊ. का रोज चक्कर असतोय, पण मी रोज शूट नाही करत. कसं आहे, रोज शूट करायला आणि तुम्हाला बघायला पण बोर होत असेल, पण मला नाही बोर होत. तुम्हाला सांगतो, मी डेली व्हिडिओ शूट करू शकतो. कारण का गाव आहे आपलं आलं तर किती दाखवलं ना तरी कमीच आहे. आज हे दाखवलं, उद्या ते दाखवलं, ते तरी कमीच वाटतंय. कारण का जन्म इथं झाला आहे, त्यामुळे जेवढ्या गोष्टी अनुभवता येतील ना, त्या अनुभवायचा प्रयत्न करतोय, टिकवायचा प्रयत्न करतोय. आणि तुम्हाला तर माहिती आहे, अकोला तालुका पर्यटनाची पंढरी म्हणून ओळखला जातोय. आणि ती पर्यटनाची पंढरी आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपुढं आणि पुढं न्यायची आहे. आणि एक गोष्ट, सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो, आज माझ्या गोष्टी मी जे बोलतो त्या गोष्टी तुम्हाला जरा वेगळे वाटत असतील, की हा सारखं तेच बोलतोय, हे असं झालं ते तसं झालं.
पण कसं आहे काही गोष्टी अजून अचीव नाही केल्या मी, बरोबर. आत्ताची सुरुवात आहे, आपले आता 200 सबस्क्रायबर आहेत. त्यामुळं ज्यावेळेस आपण तो 1000चा टप्पा पार करू, जेव्हा 10,000चा टप्पा पार करू, जेव्हा आपण 1,00,000चा टप्पा पार करू सबस्क्रायबरचा, त्यावेळेस त्या गोष्टी नॉर्मल वाटतात. आणि समोरचा बघणारा पण बघत असतोय की नाही यानं काहीतरी गोष्टी अचीव केले आणि हा तो खरंच त्या गोष्टी अचीव केले आणि त्याला तेवढा अनुभव आहे. आणि समोरचा मग ऐकणारा पण आणि बघणारा पण लक्ष देऊन ऐकतो. मग ती गोष्ट सुखाची असो किंवा दुःखाची असो, पण ती गोष्ट अचीव करणे गरजेचं आहे. माणसाने एकदा सक्सेस झालं ना, सक्सेस अचीव केली ना, ती गोष्ट जी गोष्ट आपल्याला पाहिजे ती गोष्ट जर अचीव केली ना, तर आपण कशी पण व्हिडिओ टाका, सुखाची टाका दुःखाची टाका, तर ती व्हिडिओ ती गोष्ट माणूस पूर्ण बघतो, पूर्ण वॉच करतो, लक्ष देऊन ऐकतो. मग त्यामुळे आपल्याकडे अजून सध्या आपली सुरुवात आहे आणि सुरुवातीमध्ये तुम्ही सोबत आहात असं सोबत असू द्या. कारण का कसं आहे, ज्यांनी आपली वाईट वेळेत साथ दिली त्यांना आपण चांगल्या वेळेत का विसरायचं, हा माझा येतो आहे. आणि मी तेच बोलतो आहे, काही गोष्ट अचीव करण्याच्या आधी ह्या गोष्टी बोरिंग वाटतात आणि एकदा गोष्टी अचीव केली का वाईट गोष्टी पण चांगल्या वाटायला लागतात. का नाही, हा बोलून गेला आहे टू रीच द अनरिचेबल स्टार, तो स्टार गाठायचा आपल्याला. ही सह्याद्रीची शौर्यगाथा शिकवते. आज शिव कमी आहेत, उद्या आज अडचणी आहेत, सर्व काही गोष्टी आहेत, परिस्थिती थोडी नाजूक आहे, अडचणीला सामोरं जावं लागतं आहे. पण माझं जीवन सह्याद्रीमध्ये झालेलं आहे, माझा जन्म सह्याद्रीत झालेला आहे, मी जगतो सह्याद्रीमध्ये. आणि सह्याद्रीची शौर्यगाथा शिकवते की लढायचं, एकनिष्ठ राहायचं, त्या अडचणीचं सामोरं जायचं, पण आपली मेहनत सोडायची नाही. आणि तेच करणार आहे आपण, आपली मेहनत सोडणार नाही, एकनिष्ठ राहणार, डेली व्हिडिओ टाकणार, मार्केटवर राज्य करणार, मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार. आणि माझ्या स्वतःच्या मेहनतीवर मला विश्वास आहे का आपण पुढे जाऊन किती धुमाकूळ घालू शकतो. ज्यांनी आपल्याला वाईट वेळेत साथ दिली त्यांना आपण चांगल्या वेळेत का विसरावं, हा माझा येतो आहे. आणि त्याला मी विसरू शकत नाही. त्या मित्राने फोन केला होता, म्हणतो बाहेर जायचं कुठंतरी, मानेरला का कुठं. तर आता मी आलो जरा 500-600 मीटर चालत आलो आहे. तो अजून काय दिसेना बघ मला. मंडळी बघ इथं गाडी उभी आहे, आता जायचं म्हणतोय, मग कुठं जातात काय माहिती. जाऊ तर खरं आता, गाडी पलटी करू नका का त्याला ना, गाडी ड्रायव्हर मला ना गाडीवर खूप भीती वाटत मग काय टेम्परेचर आहे झालं आता. आवली झाली का? हा आवडी झाली. तुला भीती वाटत का ट्रॅक्टर चालेल काय कुरकुरे रे येड्या. हा खाली कर, काच खाली कर, काच खाली कर ना, खाली काच. आता ड्रायव्हरला दिसू दे ना, खाली कर ना काच, तर खाली अजून. हा तर मम्मीला सांगतो म्हणून याला ना डायरेक्ट कॉलदांडा घाल. कॉलदांडा माहिती तुला? कॉलदांडा हा तुला माहिती आहे? मंडळी फायनली मानेरमध्ये आलोय आणि आता समजलं आल्यावर का माणसं सांगाय आलो आम्ही. आणि पाऊस उघडलाय, पाऊस उघडलाय, आवणीसाठी माणसं सांगाय आलोय. मोठी आवजाव झाली, पण जाऊ द्या, एन्जॉय पण झाला. आता जरा जाऊन बघू काय होतं. चला तर मंडळी मी त्यांना खाऊ द्या पाहिजे, ते मला खाऊ देतात. एवढी गरीबी आले आणि हा लाईक करीत नाही ना. करतो का तुला गरीब? गरीब गरीब असे आता तुझी मम्मी कामाला आहे तरी तू गरीब आहे. अरे याची मम्मी कामाला आहे तरी हा गरीब आहे. डॉक्टर याची मम्मी डॉक्टर आहे ना रे. तुझं नाव काय? मला नाव सांग. हाय बोल, हाय बोल. आणि हाय गाईस, आणि गाईस सबस्क्राइब करो बोल, लाईक करो, शेअर करो. या वेळी तू बोल, खाऊ नको ना, तुला देणार नाही आता. बोल गाईस सबस्क्राइब करो, बोल बटक्यात. भाई सोच रहे हो बंदा. हा खाऊ नको, बोल आता. गाईस सबस्क्राइब करो असं बोल, मला पब्लिक सबस्क्राइब करा. बोल बटक्यात. भाई वो डर रहा है तू. बोल ना यार प्लीज, प्लीज बोल. सबस्क्राइब करो, लाइक करो और शेअर करो. ओके. छोटे छोटे पोरं सांगतात सबस्क्राइब आणि लाईक करा. बाई तुम्ही करून द्या लगेच फटाफट, आपले हातात झाले पाहिजे. बेकार खरंच 6 भाकरी घालत्या. हा खरंच खरंच मटण संग मटण 6 भाकरी घालत्या. चुरायचा अंडा रे, चोरायचा अंडा खायचा.
खरं सांग चपात्या खालत्या चपात्या चपात्या नाही बाजरीच्या डायरेक्ट भाकरी तर बघ आपला ड्रायव्हर हे गाणे साऊंड सिस्टीम बसून घे ना आपण आता गाणं लावला असता ही हिपहॉपची कला मला फावणार आहे तुम्ही अजून काहीच नाही बघितलं मी लई धावणार आहे धावू ड्रायव्हर नवीन बसलाय गाडीमध्ये ना भाई तुमचा एक ब्लॉगर कमी होऊ शकतो कारण तर एवढी गाडी जमत नाही जमते पण एवढी खास नाही भाई मी लगेच भाऊ भरून श्रद्धांजली लावीन आणि तुम्ही एक लगेच ब्लॉगर कमी होऊ शकतो भाऊ लय झटका कारण का ड्रायव्हर नवीन बसलाय बा आता आपण मानेरा गेलतो मानेरवरून जाऊन आलोय आपल्या इथं वारंगशी गावामध्ये मानेरा गेलतो जरा काम होतं जरा कायसाठी माणसं सांगायसाठी कारण माणसं भेटून यायला गावामध्ये अशी झोंबट झाली माणसांची काय विचारूच नका डायरेक्ट तर त्यामुळे जाऊन आलो होता आपण जरा मित्रासोबत गप्पा मारू अंधार पण झालाय पण जरा अर्धा एक तास थांबू आणि मग निवांत घरी जाऊ पुन्हा एकदा माझे हिपहॉप शिकायला मला फावणार आहे तुम्ही काहीच नाही बघितलं मी लई धावणार आहे भाई आज आम्ही इको चालवतोय उद्या आमच्याकडे फॉर्च्युनर असणार एवढा कॉन्फिडन्स आहे त्याच्यानंतर आम्ही डिफेंडर घेणार आणि नंतर डाय BMW त्याच्यामुळे बोलतोय ही हिपहॉपची कला मला फावणार आहे तुम्ही काहीच नाही बघितलं मी लई धावणार आहे तोपर्यंत मेहनत घ्यायची ऐक ना तोपर्यंत मेहनत घ्यायची जोपर्यंत हा गाणं आपल्या पोस्टर लागत नाही ना मी मंत्री झुकावण्याची जोपर्यंत ताकद ठेवतो. जोपर्यंत साल्टी आहेत ना हाड दिसत नाही ना तोपर्यंत मेहनत करायची पण हे गाणं लागलंच पाहिजे पोस्टला मी मंत्री झुकावण्याची ताकद ठेवतो ते 7:30 वाजले आणि हा मित्र परिवार बसला इथं दोघं जण इकडे दोघं जण आणि अजून इकडे दोघं जण होते इकडे गेले तेव्हा दोघं आणि इकडे खाली आपला